The Marathwada region, once reeling under drought, is now battling the aftermath of its worst flood situations in recent memory. Fields that were ready for harvest now lie submerged or destroyed, a stark reminder of nature's unpredictability. The situation continues to be grim in Marathwada. I am in Varabgaon in Beed, and as you can see right behind me, the flood water has not yet receded. Almost 10 days after this entire region was lashed by heavy rainfall and this whole area was underwater, you can see farmlands like the ones behind me all dotted along the river stream, showing what kind of damage the floods have unleashed in Marathwada. वशिलेबाजीनं पंचनामे करते जातेत काय तसे ऍक्च्युअली ज्यांचं नुकसान आहे यांचं काय परिस्थिती इथला पंचनामा चालला. खरं तर अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय खरंय, पण जे नदीकाठचे शेतकरी त्यांना खरंच तातडीची मदत हवी आहे आज लगेच, पण तसे झालेली नाही. लोकलला काही ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी आपलं कुणाला राशन देणं हे, पण शासनाची आमच्या माहितीप्रमाणे लगेच तातडीची मदत काही भेटलेली नाही. शासन म्हणते की आम्ही लवकर देऊ, पण अशी भेटलेली नाही. ज्या NGOज आहेत त्या थोड्याफार प्रयत्न करायला, ज्या लोकांना अन्न नाही आहे, पाणी नाही, कपडे नाही आहेत त्यांना देतात, परंतु बाकी शासनाची मदत ते त्यांच्या म्हणजे आणखीन उद्या देऊ किंवा आम्ही ठरवतोय आम्ही देतोय अशा ह्याच्यात आहे. तर मला वाटतंय अतिवृष्टीनं नुकसान सगळीकडलं झालंय, सरसगट मिळणं गरजेचं आहे, परंतु नदीकाठच्या लोकांना अधिक मिळणं थोडंच अपेक्षित आहे. 4 major rivers, including the Godavari, overflowed simultaneously. Something government records confirm has never happened before in the region's history. For a region where nearly 85% of farmers own less than 2 hectares of land, the devastation is not just economic, it is deeply personal. माझं नाव रामकृष्ण राजेंद्र गव्हाणे. आणि काय नुकसान झालंय नक्की तुमचं? माझं घर पडलंय. कधी काय झालं जरा नीट सांगा. हे आता नदीला पाणी आलं भरपूर, नदीच्या पाण्यानं भिंतीत माझ्या पाणी गेलं सगळं आणि भिंतीत पाणी जाऊन भिंतीत पाणी मुरलं सगळं आणि भिंत माझी सगळी डिली झाली आणि पडली भिंत. राहायचं माझं अवघड झालं आता. घरी कोण कोण आहे? घरी आई आहे, मी आहे, बायको आहे, माझी मुलगी आहे. वडील आता 3 वर्ष होतात वडिलाला वारले त्याला. तुम्ही काय करता? मी शेतीच करतो. किती आहे शेती तुमची? मला 12 एकर शेती, त्यातली 7 एकर पाण्यात गेली. आता ती शेती मी काही नाही, 7 एकर सगळं पाण्यात गेलं सोयाबीन माझं. आता काय काड्याच राहिल्या, आता शेंगा तर वाहून गेल्या पाण्यानं. हे आता मध्ये वारले ह्या पावसात, पिल्ले सगळे मेले. पण काय झालं होतं? पाऊस पडला होता, काय काय झालं त्याविषयी सांगा मला. पावसात ते डणगळले, पुन्हा खाली बसले ते उठाय आलं नाही, असे होऊन गेले ते. पण मग काय पावसाचं पाणी घुसलं होतं का, काय झालं होतं? ते घरात बी होतं ना पाणी बी होतं, त्याला बसायला नीट जागाच नाही. किती पिल्लं होती अशी? 7 पिल्ले आणि 4 शेळ्या. तुमच्याकडे एकूण किती शेळ्या आणि किती पिल्ले आहेत? आता सध्याच्याला लहान मोठे करून 15 आहेत. आणि मग तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन काय, कसं राहता तुम्हाला पैसे कसे मिळतात? रोजचं अन्न धान्य सगळं विकत घ्यायला? कुठलं अन्न धान्य ती विकावं लागतं, 1 अर्धा तवा अन्न धान्य खायला. पण ते कसं मिळतं मग? ती विकल्यावर पिल्ले विकत आणायचं, कळंबून विकत आणायचं, आडती म्हणून खायला. आणि घरी कोण कोण आहे? घरी मी एकटीच आहे. किती वर्षांपासून एकट्या राहताय तुम्ही? आता गेल्या वर्षी आई वारली, वर्ष झालं आई वारली त्याला. आणि वडील कधी? वडिलाला 9 वर्ष लागलं. बर. आणि मग तुम्ही शेती पण करता का? कुठं ते भावा कुठं खाऊ देतात मला, आपल्या नावावर असताना बी खाऊ देत नाहीत ते. का? ते म्हणतात आई वडिलाची आहे जमीन. पण जमीन आई वडिलांची असली तरी तुम्ही मुलगी आहात ना, तुमचा तेवढाच हक्क आहे त्या जमिनीवर. मग
ते भावच खात्यात आता सध्याच्याला. शेतीचं काही काम बघायला लागतं का तुम्हाला? शेतीचं काही काम बघायला लागतं तुम्हाला? कुठं आता तीच वाहतेत खात्यात म्हणल्यावर आपल्याला काय, काहीच नाही. मग आता ही जी 3 एकर शेती आहे सोयाबीनची, ती कुणाच्या नावावर आहे? माझ्याच नावावर आहे. जमीन आहे माझ्या नावावर. पण ते करतं कोण मग? पण ती दमदाटीनं भाव खायलेत. मग आता तुम्हाला राहायला घर कुठं आहे? काय व्यवस्थित आहे का छप्पर बिप्पर? कसं आहे? ती असा डबा ठोकलाय आता, ह्या पावसात ठोकलाय डबा. थोडासा निवारा केलाय राहायला आता. पण मग तुम्हाला घरकुल वगैरे काही नाही मिळालं? नाही. दिलंय का? नाही दिलेला. दिलाय? अर्ज बी दिलेला नाही. का नाही दिला? का तर त्याला काय काय लागत आहे ती बी आपल्याला माहिती नाही. ताई आपण अडाणी माणसं, शिक्षण काही नाही, काही नाही असं. The economic shock is also rippling through local markets. The ripple effects of the floods in Marathwada are being felt in major marketplaces as well. I am in the central market in Beed, and here they say during festive season, especially before Dasra and before Diwali, these roads are jam-packed. There's no place to walk. But today you can see that these roads are completely empty. Several shopkeepers we spoke with expressed displeasure about the fact that their businesses had come down, and particularly noted that this entire market is based on the agrarian economy, and as that agricultural sector has collapsed, the impact on the local markets is also visible. नाही, परिणाम तर 100% आहे. कारण शेतकरी वर्ग जो आहे ते पूर्ण संपलेला आहे. त्यांचं पिकाचं 100% नुकसान झालेलं आहे. आणि इकडं जो बिझनेस आहे मराठवाड्यामध्ये तो सगळा ग्रामीणच्या आधारावर इकडं बिझनेस आहे. म्हणजे इथं काही MIDC वगैरे नाही आहे, दुसरा सोर्स नाही आहे. माझं पूर्ण नाव आहे सुभाषचंद्र भौरीलाल संदरिया. माझे वय 81 वर्षाचं. आणि माझी दुकान सुरू झाली बघा 4 नोव्हेंबर 1972. दसरा आमच्याकडं 25-30% चालला. फक्त एक दिवस गिऱ्हाईक होतं दसऱ्याच्या एक दिवस अगोदर. त्याच्या अगोदर बी नव्हतं आणि दसऱ्याला बी गिऱ्हाईक नव्हतं. आणि दिवाळी आता असून बी आमच्या दुकानात सध्या तरी गिऱ्हाईक नाही आहे. 1 किंवा 2च कस्टमरचं आहे. तर आता पुढं दिवाळी कशी चालेल ते आम्हाला सांगता येणार नाही. शेतकरी सांगतात व आमचं रानात एवढं झालं आहे की आम्हाला यायला टाईमच नाही भेटला बीडला यायला. आणि ते नाही आल्यामुळं ते आमचं गिऱ्हाईक एकदम फ्लॉप झाल्यासारखं आहे. आमचं सेल दसऱ्याचे एक दिवस फक्त 4-4.5 लाख रुपये आले. त्याच्यानं अगोदर 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, म्हणजे एकदम मागच्या वर्षापासून 30% बी नाही झालं म्हणलं तर चालेल. की पोलिसांना ते पार्किंग करायला ॲक्च्युअली त्यांना फार त्रास होतो. कारण की गाडी एक बी लागली तर ट्रॅफिक जाम होऊन जाते. आणि ह्या वेळेला तर खेड्याचे गिऱ्हाईक नसल्यामुळं ते ट्रॅफिक जाम व्हायचा प्रश्नच नाही आहे. आणि दिपोळी पण ती गर्दी राहते. परंतु आता तुम्ही बघा ना, सगळे मोटरसायकल आडव्या तुळ्या पडल्या, काहीच गर्दी नाही आहे. ज्यांची दुकान किरायानी आहे, व्याजाचे पैसे ते एकदम चित्त झाले. आमचं समजा थोडं भाग्य उजवलेलं आहे की किरायाची स्वतःची दुकान असल्यामुळं ते त्रास आम्हाला नाही आहे. तरी पगार काढणं कठीण झालं आहे. पगार निघते नाही निघायला असं नाही आहे, पण काढणं कठीण झालं आहे. पगार काय द्यावा, GST काय भरावा, आम्हाला काय राहावा, ते सगळे प्रश्न आहे. In towns like Beed, known for their bustling festive trade, market lanes that should be teeming with shoppers ahead of Dussehra and Diwali are now visibly deserted. As Marathwada picks up the pieces, the road to recovery for both the farmer and the economy will demand sustained attention and long-term support.